सह्याद्रीच्या घनदाट डोंगरात ढगांच्या आड लपलेला असा एक किल्ला आहे ज्याबद्दल फार कमी लोक बोलतात, पण जो कधी काळी स्वराज्याचा गुप्त रक्षक होता. हा किल्ला आहे रत्नगड. रत्नगड अहमदनगर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेला हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 4255 फूट उंचीवर आहे. आज इथे शांतता आहे, पण 17व्या शतकात इथे आखली जात होती रणनीती. सुमारे 1670च्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील केला. रत्नगड मोठ्या युद्धांसाठी प्रसिद्ध नाही, पण त्याची खरी ताकद होती त्याचं स्थान. येथून कोकण आणि घाटमाथ्यावर लक्ष ठेवता येत होतं. रत्नगड मुख्य गडांसारखा गाजला नाही, पण ज्या किल्ल्यावर शत्रूचं लक्षच जात नाही तोच तर सर्वात सुरक्षित ठरतो. दुर्गम चढाई, घनदाट जंगल, नैसर्गिक संरक्षण. रत्नगडचं सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे नेढे. नैसर्गिकरित्या तयार झालेली दगडी खिडकी, इथून दिसणारा सूर्योदय, स्वर्गीय अनुभव. कल्पना करा, त्या नेढ्यात उभा असलेला एक मावळा, खाली खोल दरी आणि त्याच्या नजरेखाली संपूर्ण घाटमाथा. किल्ले फक्त दगड नसतात, ते असतात स्वाभिमानाची साक्ष. रत्नगड कदाचित रायगडा इतका प्रसिद्ध नाही, पण त्याचं योगदान कमी नव्हतं. आज तो शांत आहे, पण कधी काळी तो स्वराज्याचा गुप्त पहारेकरी होता. जर तुम्हाला असेच कमी माहिती असलेले किल्ले जाणून घ्यायचे असतील तर आत्ता चॅनल सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत आणखी एका गुप्त गडावर.